हे बघा, यात तुमच्या पिना, लिपस्टिक किंवा कार्ड काही राहील आणि एकदम छान राहील. माझे सगळे बटवे विकले गेले. अगं तुझ्या हातात आहे ना जादू आहे बघ, किती सुंदर बनवलेस. एक बोलू का? बोला ना. एवढी मेहनत करायची काय गरज होती? अगं मी दिलेस तुला पैसे उधार. काकू, तेच तर नको होतं ना मला. अनु, हा तुझा स्वाभिमान आहे ना, मला खूप आवडतो बघ. थँक्यू काकू. पण मला खरंच वाटलं नव्हतं की माझे सगळे बटवे विकले जातील. अगं त्या देसाई वहिनी, त्यांनी चक्क 15 बटवे घेतले बघ. हो ना. त्यांच्या नातीचं बारसं आहे ना, तर येणाऱ्या सगळ्या बायकांना देते म्हणले. बरं झालं, आपला फायदा झाला. हो खरंच. पण काय ग अनु, म्हणजे तुला जेवढे पैसे हवे होते तेवढे जमलेत का ग? नाही, अर्धेच जमलेत, पण बाकीचे रेवती आणि पिहू घेऊन गेलेत. तर बघू त्यांचे किती जमतायत. जमतील जमतील, त्यांना एखादी देसाई वहिनी भेटेलच बघ. खरंच. बरं, तुम्ही चहा घ्याल का? मी 2 मिनिटात. अगं नको नको नको, घरी खूप कामं पडलेत. तू चहा ठेव आणि माझ्या ऐवजी तूच पी, कारण की तू खूप दमलीस. हा, आठवणीने घे. चल येते हा मी. चालेल. हा. हॅलो. हॅलो आई, माझ्याकडे 2000 रुपये जमले काय सांगतेस काय पिहू? आणि मला वाटतं आत्याकडे पण 700 का 800 जमले. पिहू, मग आपलं काम झालं. पिहू, माझे सगळे बटवे विकले गेलेत. काय सांगतेस? हो ग बाळा, 2500 रुपये जमलेत. ग. ए आई, मग आपण बाईक बुक करू शकतो ना? हो ग. येस. आई तू लगेच घरातनं निघ आणि काही डॉक्युमेंट्स लागणार असतील तेही घे. हा बरं, चालेल. कुठे येऊ? कुठे भेटू तुम्हाला? आपल्या घराजवळचा चौक आहे ना, तिकडे मी आणि ईशान तुला पिकअप करतो. चालेल चालेल, निघते मी लगेच. हे काय? तू कुठे निघालीस? मार्केटला. आत्ता? कशाला? सामान आणायचे. अगं मग आम्हाला सांगायचं, आम्ही तिथेच गेलो होतो ना, येताना घेऊन आलो असतो. 2 ठिकाणी जायचं ना. मी जाईन. म्हणजे जाऊ ना. आता काय, जा. पण सगळं काम झालंय ना? हो हो, सगळा स्वयंपाक झालाय आई, आणि सगळं आवरून पण झालंय माझं. जाते. जा लवकर ये. हो, आले. एक मिनिट. तुझ्याकडे पैसे नव्हते ना? मग सामान आणायला कशी जातेस? ते दुसऱ्या डब्यात थोडेसे पैसे ठेवले होते, ते पैसे सापडले. त्या पैशातनं सामान आणीन. आई येते. हिचे ना एक दिवस सगळे डबे तपासले पाहिजे. कुबेराचा खजिना मिळेल हिच्याकडे.
ती अशी लाईट का गेली? नक्की कुठे गेली असेल? एकही रिक्षा मिळत नाहीये. रिक्षा रिक्षा पोहोचलास का तिकडे? हा मालक, दिसली ती बाई. मग लगेच कामाला लाग. काम झालं की मला ताबडतोब फोन करा. हो मालक, नक्कीच. हे पिऊ, आपण इथे थांबलोय खरं, पण काकूंना एक्झॅक्ट लोकेशन कळेल ना? कळेल, डोंट वरी. अरे नाही, तसं नाही, पण त्यांच्याकडे फोन नाहीये ना. अरे आमची सवय आहे, आम्ही असा एक स्पॉट ठरवतो आणि एक्झॅक्ट तिकडेच भेटतो. तो चल आई येईल. नक्की ना? हो नक्की, चल आई येईल. काकू आल्या. थँक्यू. आई पैसे मॅनेज झाले. खरंच खूप बरं झालं. देवी आई, तुझे खूप खूप आभार. ते पण तुम्हा दोघांना पण थँक्यू. हा खरंच ईशान, तुला तर खूप खूप थँक्यू. हे सगळं फक्त तुम्हा दोघांमुळे झालंय आणि खास करून तुझ्यामुळे. काकू, सगळं थँक्यू इथेच म्हणणार आहात का? अहो, बाईक घ्यायची अजून आपल्याला. तरी थँक्यू. ए आई, तू काकू आणि आजीला कसं काय मॅनेज केलंस ग? बापरे पिहू, विचारू नकोस. काय, आपल्या घराजवळ साडीचा सेल लागला होता, तर मी त्यांना सांगितलं की साडीचा सेल लागले, तुम्ही दोघीही जा. ऐकायलाच तयार नव्हत्या. त्या कशा बशा तयार झाल्या पिहू. बरं झालं, मला वाटलं तुला बाहेर पडू देतायत की नाही त्या. काकू, सगळ्या स्टोरीज इथेच सांगणार आहात का? चला ना, शोरूम मध्ये जायचंय आपल्याला, उशीर होतोय. कसं आहे ग हा? माझा मित्र आहे ना, करावं लागतं सहन. हा, सेम टू यू. ए मुलगी आहे माझी. चला, आपल्याला उशीर होतोय. चला चल, क्रॉस करा क्रॉस करा. वेलकम सर. वेलकम मॅम. नमस्कार. ऍक्च्युली आम्हाला बाईक बघायची होती. बाईक बघायची? या ना, बसा. कोणत्या टाईपची बाईक दाखवू तुम्हाला? म्हणजे डेली यूजसाठी, टुरिंग का स्पोर्ट्स? डेली यूजसाठी, म्हणजे रोजच्यासाठी. माझ्या मिस्टरांसाठी घेतोय ही बाईक. ऑफिसला जायला यायला त्यांना बरी पडेल अशी. ओके. काय बजेटमध्ये दाखवू तुम्हाला बाईक? बजेट 1 लाख. तुमच्या बजेटमध्ये बसणारी एक बाईक आहे. ही बघा, 125cc आहे. मायलेज पण उत्तम आहे याचं. जर तुम्हाला एक्स्ट्रा प्रीमियम फील हवा असेल तर अजून एक बाईक दाखवतो तुम्हाला. इकडे ही बघा, 160cc. डेली यूजसाठी एकदम चांगली आहे आणि सध्या मार्केटमध्ये याला खूप डिमांड सुद्धा आहे. पण मायलेज किती देते? किमान 40 ते 50 किलोमीटर. बरं, सर्व्हिस आणि मेंटेनन्सचं कसं काय असेल? पहिल्या काही सर्व्हिसेस कंपनीकडून फ्री असतात आणि जे स्पेअर पार्ट्स मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. आणि हा, कंपनीची 5 वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे याला. काय मग काकू, कशी वाटली बाईक? छान आहे ईशान. किंमत काय आहे? 1,35,000.
नाही टेन्शन घेऊ नका. सध्या कंपनीने ऑफर काढली आहे, त्यामुळे 35,000 रुपये कमी होणार आहे. तर अंदाजे ही बाईक तुम्हाला जाईल 1,5 पर्यंत तुम्हाला ऑन रोड प्राइस जाईल याची. 1,5 आई डोंट वरी, वरचे पैसे इन्स्टॉलमेंट मध्ये मॅनेज होतील. होतील ना? मॅडम एकदम क्लासी आणि रिच लुक आहे. तुम्ही दुसरा कसलाच विचार करू नका. आई आवडली ना बाईक? हो अगं, तुला मला खूप आवडली. बाबांना पण आवडेल. आवडेल ना त्यांना? हो नक्की. ईशान तुला? काकू मला जर बाईक घ्यायची असती ना तर मी हीच बाईक घेतली असती. खरंच? अविनाश या बाईकवर बसून किती स्मार्ट दिसतील ना, एकदम हँडसम. हो खरंच. चालेल, हीच घेऊया. ऐका ना, बोला. आम्हाला हीच बाईक घ्यायची. ओके, मग फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूया. बसा. या मॅम. तुमचे काही डॉक्युमेंट्स लागतात. हो मी आणलेत डॉक्युमेंट. रेसिडेन्शियल प्रूफ, ID प्रूफ वगैरे. आणले. तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी गाडी घेताय ना? हो, उद्या वाढदिवस आहे त्यांचा, म्हणून त्यांना गिफ्ट करायची. मग रजिस्ट्रेशन कुणाच्या नावावर करायचं? माझ्या नावावरच. आमचं जॉईंट अकाउंट आहे, तर पैसे आमच्या अकाउंटमधूनच जातील. ओके, मग लोन कुठून घेताय? तुम्हीच काहीतरी सजेस्ट करा ना. लोन घ्यायचं असेल तर बऱ्याच बँक्स आहेत, जसे की आमच्याकडे सर्वोदय, प्रगती अर्बन, प्राईम बँक, युनिटी अर्बन असे ऑप्शन्स आहेत. प्रोफाईल बघून साधारण 9 ते 11% रेट ऑफ इंटरेस्ट लागेल. सर इंटरेस्ट थोडा जास्ती वाटतोय. हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे फायनान्सचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. याची प्रोसेस पण सेम असते आणि बँकेपेक्षा कमी रेट ऑफ इंटरेस्ट असतो. आपल्याकडचे बरेच कस्टमर फायनान्स कंपनीमधूनच लोन घेतात. काकू, पिऊ, मग आपण हेच प्रेफर करू. ओके, मग आपल्याकडे स्पीड क्रेडिट, सिग्मा फायनान्स, JK फायनान्स खूप ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तुम्ही कुठून लोन घ्याल? पिहू, JK फायनान्स म्हणजे JK सरांची कंपनी वाटतं. हो, आपण तिथून लोन घेऊच शकतो. तिकडूनच घेऊया. जर काही गडबड झाली तर शनायाशी किंवा JK सरांशी बोलता येईल. हो चालेल, मग JK फायनान्स मधूनच लोन घेऊया. ठीक आहे. या फॉर्मवर सही करा आणि तुमचे डॉक्युमेंट्स. हो, हे आणलेत. ओके, तुमचा फॉर्म मी पुढे पाठवतो अप्रुव्हलसाठी आणि प्रोसिजरची वाट बघूया. डाऊन पेमेंट? पैसे आणलेत ना मी.
एकदा लोन अप्रुव्हल झालं की आपण पुढची प्रोसेस लगेच सुरू करू. फक्त एक रिक्वेस्ट करायची होती. उद्या माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे, तर आम्हाला डिलिव्हरी उद्या मिळेल का प्लीज? उद्या बाय द वे, मी मिलिंद देशमुखांचा मुलगा. मला बाबांनीच तुमच्याकडे पाठवलं. म्हणाले सोनावणेंना भेट, काम होईल तुझं. अहो मग हे आधी नाही का सांगायचं? तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मॅडम, मी पर्सनली फॉलोअप घेईन आणि उद्याच तुम्हाला डिलिव्हरी मिळेल. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. उद्या तुमच्या दारात गाडी असेल. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन आई. तुला पण बाळा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. निघायचं? आई चल. चल. हा बोल. हा मॅडम, ती अनुप्रिया आली होती इकडे बाईकच्या शोरूम मध्ये. मग ती युजलेस JK डेव्हलपर्स कडनं फायनान्स घेतीये. हो मॅडम, पण लोन अप्रूव्ह झालं तरच तिला बाईक मिळेल ना. बघते मी. तू फोन ठेव. अनुप्रिया, अगं तुझ्यासारखी मूर्ख तूच आहेस. रेवती, आत्तू, बाईक बुक झाली. काय सांगतेस? खरंच वहिनी? हो. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचं पण कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू. थँक्यू पिऊ. तुम्हा दोघांशिवाय शक्यच झालं नसतं. बास झालं ग वहिनी. आणि मी म्हंटलंय ना तुला, तसंही हे सगळं मी फक्त माझ्या दादा करता केलेलं आहे. बर, घे पाणी. हे लक्षात ठेवे ना मी. वहिनी घे. थँक्यू. घे पिऊ. बाय द वे बहिणी, बाईकची डिलिव्हरी उद्या मिळेल ना? हो, उद्या होईल. ग्रेट. दादा खूप खुश होणार आहे. कधी एकदा बाईक घरी येते असं झालंय मला. खरंच पिऊ. आपल्या अंगणात, आपल्या दारासमोर ती बाईक बघून अविनाशना किती आनंद होईल. बापरे, केवढं मोठं सरप्राईज आहे त्यांच्यासाठी. ते खूप 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 खुश होती. बरं चला, जरा फ्रेश होऊन घ्या. जा तुम्ही दोघी. हो, थँक्यू. सरप्राईज बघून खूप खुश होणार आहे. स्वप्न बघ स्वप्न. उद्या कोण कोणाला सरप्राईज देतंय ते कळेलच. मी जे सांगितलं ते सगळं तयार आहे ना? गुड. कोणालाही न कळता, जराही आवाज न करता गुपचूप ते घेऊन यायचा. 12ला 5 कमी असताना. आणि घराच्या खाली आलास की मला मेसेज करायचा.
समजलं? ठेव फोन. माय डिअर रवी, तुझा हा बर्थडे तू कधीच विसरणार नाहीस, कारण हा बर्थडे मी स्पेशल करणार आहे. हाला वाटतं बाहेर. अहो साहेब सोडा ना. अहो मॅडमने बोलवलंय. अहो साहेब सोडा त्याला, सोडा. झोपलेत सगळे, कळत नाही तुम्हाला? आणि तो माझा माणूस आहे, माझं सामान घेऊन आलाय. सॉरी मॅम. पैसे ऑनलाईन केले, जातो. ओके थँक्यू मॅम. ज्याला पकडायला हवं त्याला पकडत नाही. इडियट. शनाया, काम डाऊन. हा जावीचा बर्थडे ना, आपल्याला कूल राहायचं आहे. जावीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा की नाही? चला मुलांना आवरा आता. हा आई नाही ना ग. नाही म्हणजे झोपायचंय. अरे राजा, सकाळी लवकर उठायचं ना बाबांचं औक्षण करायला. ते सकाळचं सकाळी बघूयात. मला आत्ता बाबांना विश करायचं. अरे पण ते आता झोपले असतील. आई प्लीज, आजचा एक दिवस आम्हाला बाबांना .12 वाजता विश करायचंय प्लीज. अगं पण बाळा ऐक ना. प्लीज प्लीज, आजचा एकच दिवस आम्हाला बाबांना 12 वाजता विश करायचंय. प्लीज ना ग प्लीज. बरं 12 वाजता विश करायचंय का तुम्हाला? ठीक आहे, मग मी खाली जाते, तुम्ही या मागून. काउंटडाऊन सुरू झालाय. हो. कोणाला तरी एका फोन करते. अनु पण नाही. शनाया फोन करते. अरे देवा, कोणी आलं तर नसेल ना. हा बोल शनाया.